नागपूर कनेक्शन असलेले श्रवण हर्डीकर हे मुख्यमंत्र्यांचे अतिशय विश्वासू अधिकारी मानले जातात। पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण एखादी सत्ता आल्यानंतर त्यांना पिंपरीत आणलं गेलं, यातच सगळं काही आलं। अशाच पद्धतीने दिनेश वाघमारे यांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी 1 वर्ष तुम्ही पिंपरीत काढा असं सांगून पाठवणी केली होती। त्यामुळे वर्षभर पूर्ण होण्याआधीच दिनेश वाघमारे यांची बदली झाली आहे। दिनेश वाघमारे आता त्यांना हव्या असलेल्या समाज कल्याण विभागात सचिव म्हणून रुजू झालेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिका 15 वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात होती। या कालावधीत आयुक्तपदी पवारांच्या विश्वासातील अधिकाऱ्यांची वर्णी लागली होती। दिलीप बंड 2004-2008 मध्ये महापालिकेचे आयुक्त होते। अजित पवारांचा पूर्ण पाठिंबा असल्यानं दिलीप बंड म्हणेल असाच कारभार 4 वर्षे झाला। बंडांची बदली झाल्यानंतर आशिष शर्मा महापालिकेत आले, तेही 4 वर्ष राहिले। आधीचा खड्डा भरून काढण्यासाठी आशिष शर्मांना बरीच कसरत करावी लागली होती। त्यांच्या बदलीनंतर पवारांनी डॉक्टर श्रीकर परदेशी यांना आयुक्त म्हणून आणले। मात्र काही दिवसातच परदेशी यांचे पवारांच्या राष्ट्रवादीशीच खटके उडू लागले। विशेषतः श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई राष्ट्रवादीला अडचणीची ठरत होती। त्यातून त्यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली। यानंतर पवारांचे खास राजू जाधव पिंपरीत आले। त्यांनी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीच्या सोयीचा कारभार देखील केला। एव्हाना राज्यात भाजपचं सरकार आलं होतं। पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या। अशात राष्ट्रवादी धार्जिना आयुक्त नको असा सूर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी लगावला होता। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीव जाधव यांची बदली करून मुख्यमंत्र्यांचे विश्वासू दिनेश वाघमारे यांची आयुक्तपदी नियुक्ती केली होती। आता नव्या आयुक्तांची नवी इनिंग सुरू होतीये। ते तरी 3 वर्षाचा कालावधी पूर्ण करतील का असा प्रश्न पालिका वर्तुळात उपस्थित केला जातोय। दिलीप बंड यांच्या कारकिर्दीत 2007 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला प्रथमच बहुमत मिळालं। राष्ट्रवादीचे 60 नगरसेवक चिन्हावर निवडून आले होते। पुढे आशिष शर्मा यांच्या काळात 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 83 नगरसेवक निवडून आले आणि पालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे कायम राहिली। 2017 मध्ये तसं झालं नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार दिनेश वाघमारे यांना फक्त निवडणुका होईपर्यंत पिंपरी पालिकेत आणण्यात आलं होतं। त्यामुळे आयुक्त आणि सत्तेचं गणित पिंपरीमध्ये पुन्हा एकदा जुळून आलेलं पाहायला मिळालं। अभिजित दराडे, शार्प न्यूज, पिंपरी चिंचवड।